नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये गुरुजी आलेले असतात. रामनवमीचा उत्सव साजरा होत असतो. रामनवमीला ते रामरक्षाचे काही मंत्र वगैरे बोलतात आणि त्यानंतर सांगतात की पूजा संपन्न झाली आहे. आता जर कोणाला रामाचा पाळणा म्हणायचा असेल तर त्यांनी आता गायला घ्या. त्यावेळेला मानिनी काकू आता काव्याला आवाज देऊ लागतात. गुरुजी म्हणतात की नंदिनीने पाळणा म्हटला तरी चालेल, पण आता वसुहत्या म्हणतात की तिला कुठे बाळ होणार आहे, काव्यालाच द्यायला पाहिजे हा मान. तर आता वसुहत्या लगेच म्हणतात की अहो ताई, सगळ्यांना तुम्ही कुठे काय धोकाच बोलताय? बसतो की असं काही नाहीये, देवाच्या गोष्टींसाठी हा कुठं असं काही नियम आहेत का? त्यानंतर आता नंदिनीला सांगतात गुरुजी की तू पाळणा म्हटलास तरी चालेल. तर इकडे आता रूममध्ये काव्या तयार होऊन तर बसलेली असते, पण आज तिला पुन्हा एकदा गिल्ट वाटतोय की ती प्रेग्नंट आहे, कारण तिला बाळाची जबाबदारी घ्यायला काही म्हणजे आता ती तयार होत नाहीये. तिला खूप आता ते म्हणजे जे पण काही बोललेली असते ती अनिशा, ते गोष्टी आठवू लागतात की अनिशा म्हणते तुझं लग्न तर झालंय, लग्नानंतर प्रेम पण झालं, पण तुझं ध्येयाचं काय, तुझं ध्येय कधी पूर्ण करणार आहेस? त्यामुळे काव्य आता निगेटिव्ह झालेली असते. तर आता ह्या वसुहत्या नंदिनीला म्हणतात की थांब, हा मान काव्यालाच मिळायला पाहिजे. आणि त्यामुळे एक आता त्यांच्या आनंद निवासमधली बाजूची बाई म्हणत असते की नंदिनीला हा मान दिला तरी चालेल. आता पार्थ हा विचार करतो की काव्य अजून बाहेर आलेला नाही आहेत. मानिनी म्हणते की बाळा जा बरं, काव्याला घेऊन ये. त्यावेळेस आता पार्थ हा रूममध्ये जायला निघतो आणि तो रूममध्ये गेल्यावर बघतो तर ही काव्य आता म्हणजे खूप अशी चेहऱ्यावरती तिच्या टेन्स असतो. तर आता हा पार्थ तिला विचारतो की काव्य, अहो तुम्ही काय करताय, तयार झाला, तुम्ही साडीत खरंच खूप सुंदर दिसतात, पण मी काय म्हणतो बाहेर रामनवमीचा उत्सव चालू आहे, तुम्ही आला का नाहीत? त्यावेळेला काव्य म्हणते की तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून असं दिसते का की मला काही उत्साह आहे? मला नाही वाटत आहे ह्या कार्यक्रमाचं काही विशेष, मी इथेच थांबणार आहे. पार्थ आनंदात असतो, पण आता काव्याचा असा रोग बघून तो म्हणतो की तुम्हाला झाले तरी काय, बाहेर सगळेजण वाट बघताय, तुम्हाला रामनवमीचा पाळणा म्हणण्यासाठी ते आग्रह करताय, ते वाट बघताय आणि तुम्ही चक्क नकार देताय. त्यावर काव्य म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. पार्थ म्हणतो की बोला. काव्य आता म्हणते की हे बघा, मला बाळ होणार आहे, आपण म्हणजे आई बाबा होणार आहोत, ही गोष्टच मला खटकायला लागली, कारण माझं ध्येय IAS अधिकारी होण्याचं होतं आणि तुम्हाला वाटते का मला हे सगळं जमणार आहे? मी बाळ घेऊन बसू की IAS अधिकारी होऊ? त्यावेळेला पार्थ दरवाजा बंद करतो आणि काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही असं काय बोलते, अचानक तुम्हाला काय झालंय? तुम्ही जर एक अधिकारी होऊन अख्ख्या देशाची सेवा करणार आहात तर मग एक बाळाचा तर प्रश्न आहे, ते तुम्हाला कसं पेलवणार नाही? काव्य म्हणते हो, बाळाला आईच्या मायेची गरज असते, त्याला सतत मला घ्यावं लागेल, त्याचं खाणं पिणं, त्याला व्यवस्थित झोपवणं, त्याचं सगळं बघणं आहे मला, त्याला वेळेवर औषधं देणं आहे. आणि पाळण्याचं तुम्ही म्हणताय, मला नाही जमणार आहे ते. पार्थ म्हणतो आता त्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू, बाहेर सगळे वाट बघताय, आईने मला तुम्हाला घेण्यासाठी पाठवलं होतं, आता ह्या गोष्टी इथेच थांबवा आणि माझ्यासोबत बाहेर चला. काव्य म्हणते की नाही पार्थ, तुम्ही माझा प्रश्न ऐकूनच घेत नाही आहात, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की ही जबाबदारी जर मला पेलवत नाही आहे तर तुम्ही याच्याबद्दल काही बोलणारच नाही आहेत का? मला हे बाळ सध्या तरी नको आहे, म्हणजे एक आई होणं आणि मला बाळ होणार याचा आनंद खूप आहे हो, पण सध्या ती वेळ नाही आहे असं मला वाटतं. ही वेळ पुन्हा कधीतरी आपल्या आयुष्यात आलीच असती ना, आपण एवढी घाई करायला नको हवी होती. पार्थ म्हणतो आता ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या आणि आता हे सत्य जाणार नाही आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात, त्यामुळे प्लीज काव्या हा विषय इथे बंद करा आणि माझ्यासोबत बाहेर चला. बाहेर सगळे वाट बघताय, गुरुजींना उशीर होतोय, पण तरीसुद्धा काव्य ऐकत नसते आणि आता तिच्या पोटात दुखायला लागतं. पार्थ म्हणतो आता काय झालं? तर काव्य म्हणते की माझ्या पोटात दुखतंय. मग पार्थ म्हणतो अच्छा, तुम्ही आराम करा, मी बाहेर सांगतो की तुला बरं नाही आहे, तुम्ही आरामच करा, मी जातोय आणि बाहेर सांगून देतो. पार्थ बाहेर येणार असतो त्याच वेळेला वसुहत्या जातात आणि आता कान देऊन पार्थच्या रूमच्या बाहेर उभं राहून त्या बोलणं ऐकू लागतात. त्यावेळेला त्यांना ऐकायला येतं की काव्याला बरं वाटत नाही आणि पार्थ तिला सांगतो की तू आराम कर, तू पाळणा म्हणू नकोस. असं ऐकून ते आता परत मागे फिरतात आणि काही आवाज देत नाही. त्याच वेळेला आता पार्थ हा बाहेर आलेला असतो आणि मानिनी म्हणतात की काय हो वसुताई, काय झालं, काव्य आली नाही का? तर आता वसुताई सांगायच्या अगोदरच पार्थ तिथे पोहोचलेला असतो आणि तो सांगतो की आई, त्या येणार नाही आहेत बाहेर, कारण त्यांना बरं वाटत नाही आहे, ते आराम करतायत. नंदिनी म्हणते अरे बापरे, काय झालं तिला? नाही मला जाऊन बघायलाच पाहिजे. पण पार्थ म्हणतो नाही नंदिनी, तू एक काम कर, तू स्वतःच पाळणा म्हणून घे, कारण काव्याला आता आरामाची गरज आहे, तिला बरं वाटत नाही आहे. असं म्हटल्यावर आता काव्य ही बाहेर तर आलेली नसते, पण आता ती आरामशीर तिथे बसलेली असते आणि तिला आता पाळणा ऐकायचा असतो. तर नंदिनी आता तो पाळणा म्हणण्यासाठी तयार होत नसते, कारण तिला कुठेतरी लाजल्यासारखं होतं की मला बाळ होणार नाही आहे आणि मी पाळणा कसा हलवायचा. पण मानिनी म्हणतात की नंदिनी, मला असं वाटतं की देवाच्याही मनात हेच आहे की तूच पाळणा गावास. तर जीवा म्हणतो की हो नंदिनी, तुला खरंच देवानेच ही संधी दिली, तर वाया कशाला घालवायची, तूच पाळणा म्हण. मग आता सगळ्यांच्या आग्रहाखातर नंदिनी तयार होते आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. तर जीवा आणि नंदिनी दोघंही आता तो पाळणा हातात घेतात आणि पाळणा गाऊ लागते नंदिनी आता खूप छान असा सुंदर पाळणा गात असते. एकदम असं मन लावून सगळं दुःख विसरून ती देवासमोर आता एकदमच अशी बसलेली असते आणि पाळणा गात असते. त्याच वेळेला सगळेजण तो पाळणा ऐकत असतात आणि मग घरात वेगळंच आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. तर मग आता काव्या ही
रूममध्ये बसलेले असते, पण नंदिनीचा पाळणा मात्र तिला ऐकायला येत असतो. तर आता पाळणा गात असताना तिला कुठेतरी आता वेगळंच होतं, म्हणजे सगळं दुःख विसरून तिला आता कुठेतरी पॉझिटिव्हिटी येते की पाळणा कसा असतो ते. त्यामुळे आता प्रेक्षकांनो, इकडे आता काव्या ही पाळणा ऐकत असते आणि पुढे असं बघायला मिळतं की नंदिनी आता पाळणा म्हणत असताना जीवा तिच्याकडे एकटक बघत असतो, कारण त्याच्याही मनात आता हीच गोष्ट येते की ही नंदिनी एवढं दुःख असून सुद्धा ही मनात कोणताच असा भाव न ठेवता देवासाठी किती श्रद्धेने हा पाळणा म्हणत आहे. त्याला ना आश्चर्यच वाटतं आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर पण आज वेगळाच आनंद असतो. त्यामुळे घरात तर वातावरण खूप छान असतं आणि फायनली आता तिचा पाळणा म्हणून होतो आणि पुढे आता पाळणा म्हणून झाल्यावरती गुरुजी उठतात आणि आता काव्या बाहेर आलेली असते. तर आता ही काव्या बाहेर आल्यानंतर गुरुजी म्हणू लागतात की तू कुठे होतीस एवढा वेळ, तुला देवासाठी वेळ काढता आला नाही का? त्यावेळेला ती सांगते की गुरुजी माझी तब्येतच बिघडली. मग आता ती पाया पडू लागते आणि गुरुजी आता दोघींनाही आशीर्वाद देतात. पण आशीर्वाद देताना ते म्हणतात की दोघी बहिणी सुखात राहा, एकमेकींचं सुखदुःख वाटून घ्या. आता असं म्हटल्यानंतर लगेचच आता काव्या विचारू लागते की सुखदुःख वाटून घ्या म्हणजे काय म्हणताय गुरुजी तुम्ही नक्की? कसलं सुखदुःख? त्यावेळेला ते म्हणतात की अरे उन्हाळे पावसाळे सुख दुःख हे मी म्हणतोय, तुझं सुख तिने झेलून घ्यायचं, तिचं दुःख तू झेलून घ्यायचं, बाकी काय. तर नंदिनी आणि काव्या दोघी म्हणतात की हो आम्ही सख्या बहिणी आहोत आणि आमचं प्रेम असं राहणारच आहे, आम्ही एकमेकींचं सुखदुःख वाटून घेऊच ना. तर आता असं त्यांचं बोलणं चालू असतं. तर गुरुजी म्हणतात की आज मी तुला काहीतरी भेट देणार आहे. तेव्हा आता ही भेट नक्की काय आहे काव्य असं विचारते गुरुजींना आणि गुरुजी सांगतात की ती भेटवस्तू मी आता तुला पॅक करून दिलेली आहे, तू स्वतःच बघ. मग आता काव्य ती हातात घेते आणि ती आता रूममध्ये जाऊन उघडते. तर तिच्या हातामध्ये आलेलं असतं गर्भसंस्काराचं पुस्तक. ज्या गोष्टींमध्ये तिला रसही वाटत नाही आहे, ज्याबद्दल तिला मनात भीती आहे आणि नेमकं गुरुजींनी आता तिला हे गर्भसंस्काराचं पुस्तक दिलेलं असतं आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती आता पुन्हा एकदा तोच परत तिला आता म्हणजे त्रासाचा तो जो काही मुखवटा आहे तोच तिला दिसू लागतो. त्यावेळेला आता ती पुन्हा एकदा घाबरायला लागते की हे सगळं काय होतं आहे माझ्या आयुष्यात. आता पार्थ रूममध्ये आलेला असतो आणि हा पार्थ म्हणत असतो की काव्या आज किती छान पाळणा म्हटला नंदिनीने, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? तुम्ही असं का विचार करत आहात? मग असं बोलणं आपलं अपूर्णच राहिलं. मग तुम्हाला झालं तरी काय, तुम्ही असा का विचार करायला लागलात बाळाबद्दल? त्यावेळेला काव्या म्हणते की अहो हे गोष्ट मला आता नाही सहन होते, कारण मला व्हायचे अधिकारी आणि अधिकारी जर व्हायचं असेल तर बाळाचा प्रश्न अजून यायलाच नको हवा होता माझ्या आयुष्यात. त्यामुळे आता ती गर्भसंस्काराचं पुस्तकच घेऊन बसलेली असते आणि पार्थ समोर सगळं काही सांगू लागते की मला हे जमणार नाही आहे, म्हणजे मला बाळ तर हवे पण सध्या ती वेळ नाही आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही काही निर्णय घेणारच नाही आहात का? तर आता पार्थ म्हणतो की जे झालं आहे ते झालं आहे ना काव्या, तुम्ही का बदललात? त्यावेळेला काव्य म्हणते की तुम्ही का बदलला, तुम्ही पार्थ आहातच नाही, माझे पार्थ असे नाही आहे, ते माझं नेहमी ऐकतात. तर पार्थ म्हणतो की तुम्हीच बदलला आहात काव्या. एक दिवस गुड न्यूज ऐकून अख्खं घर डोक्यावर घेऊन आनंद साजरा करताना मी तुम्हाला बघितलं होतं, पण त्यानंतर तुम्हाला झालं आहे काय? नंदिनी आणि जीवाचं बघा, त्यांनी एवढं दुःख बाजूला ठेवून पाळणा म्हटलं. किती त्यांच्या मनावर दुःख झालेलं असताना सुद्धा ते सगळं विसरून आत्मविश्वासाने आपल्यासमोर आनंदी आहेत, दुःखसुद्धा दाखवत नाही आहेत आणि आपण काय करतो तर त्या दुःखाला विरजण घालतोय. असं वाटत नाही आहे का काव्य तुम्हाला? अचानक तुमचा निर्णय झालाच कसा काय? असं आता पार्थ म्हणू लागतो. पण काव्य आता रडतही असते आणि बोलतही असते, कारण तिच्या मनात आता जी काही कुजबूज आहे, जो गोंधळ नाचतोय तेच ती आता सांगून संपवण्याचा प्रयत्न करत असते. पण पार्थकडून तिला हवं तसं उत्तर मिळतच नाही आहे. पार्थ तिला फक्त एवढंच सांगते की तुम्ही अधिकारी होणारच आहात, पण बाळ असणंसुद्धा आयुष्यात खूप गरजेचं असतं आणि ती वेळ आहे असं म्हणूच नका, कारण त्या गोष्टी आता पूर्ण झालेल्याच आहेत. त्यामुळे आता आपण काही करू शकत नाही आहे. जर आपल्यामुळे कोणाला तरी आनंद मिळतो आहे तर आपण का माघार घ्यायची? अख्खं घर आनंदात आहे आणि आपण जर त्यांना आता हे सांगितलं तर? पण त्याच वेळेला नेमकं असं होतं की रम्या आता त्यांच्या रूमच्या बाहेर उभी असते आणि तिने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ती आता हसत असते आणि म्हणते की म्हणजे काव्याला बाळ नको आहे? एवढंच ऐकून ती आता रूमच्या बाहेरून निघून जाते आणि तिच्या रूममध्ये जाऊन वसवात त्यांना सांगू लागते की आई आज तर मी काहीतरी वेगळंच ऐकलं आहे. तुला माहिती आहे काही, अगं त्या काव्याला बाळ नको आहे, म्हणजे पार्थला बाळ हवं आहे पण काव्याला बाळ नको आहे. बघ नाही, ती मला मैत्रीण मानते ना, आता बघ ही मैत्रीण कसा तिचा घात करेल. वसवात म्हणतात की अगं तू काय करणार काय आहेस, काही आगाऊपणा करू नकोस, तिला बाळ होणार आहे, आपल्याला काय करायचं आहे. पण ही रम्या म्हणते की नाही आई, तुला माहिती आहे का, ती माझी ना खूप खास अशी मैत्रीण बनलेली आहे, तिला बाळ नको आहे म्हणजे काय? अगं आई तुला आठवलं का गुरुजी काय म्हणाले होते ते? आणि ती पत्रिका आता पुन्हा एकदा त्यांनी सिक्वेन्स दाखवला आहे त्या दोन गोष्टींचा की त्या जुन्या भूतकाळामधल्या फ्लॅशबॅक झाले आणि त्याच्यामध्ये ही रम्या आता वसवात त्यांना सांगते की आई अगं गुरुजी जे म्हणाले होते ते खरं होऊ शकतं ना. जर काव्याला बाळ नको आहे तर पारच्या मनात तिच्याबद्दल थोडं तरी दुःख येईलच ना, त्याला त्रास होईलच ना. मग गुरुजी असं म्हणालेच कसे काय की एक दिवस माझंच पार्थबरोबर लग्न होणार आहे? आई मला ना काहीतरी विचित्रच वाटतं हे. काव्याच्या मनातून परत एकदा पार्थ म्हणजे
पार्थ उतरायला लागला आणि पार्थलासुद्धा काव्याच्या अशा निर्णयांमुळे त्रास होईल असं वेगळाच ती विचार करून काहीतरी प्लॅन करणार असते. पण ह्या प्लॅनमध्ये वसुहत्या म्हणतात की जरा सावध हो रम्या, अगं असे काही प्लॅन करू नकोस. एकतर आधीच आपल्यावर सगळे खार खातात आणि त्यात आपण असं काही करत बसलो तर अजून घरातले आपल्यावरच ब्लेम करतील. पण रम्या म्हणते की आई, आता मी तुला माझा प्लॅन सांगणार नाही आहे, कारण आता हा प्लॅन इतका जबरदस्त होणार आहे की तू तो प्लॅन जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हाच त्याला सामोरं जा. आता वसुहत्या जरा घाबरतात, पण रम्याचं असं कोड्यातलं बोलणं त्यांना काही कळतच नसतं. त्या विचारातच पडतात की आता रम्या नक्की काय करणार आहे. काव्याच्या बाळाचं काही बरं वाईट तर असं म्हणून त्या आता गप्पच बसतात आणि म्हणतात की ही रम्या, आईचं डोकं कधी कसं चालतं ना काही समजतच नाही. तर पुढे आता जीवा रूममध्ये गेलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी, काय मग तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला ना आता खरंच इतकं तुझं कौतुक करावं असं वाटतंय ना नंदिनी. कसं जमतं गं तुला, कुठून येतो एवढा आत्मविश्वास. खरंच स्त्री जातीला किती आत्मविश्वास असतो ना. किती मोठं दुःख लपवून तू तो पाळणा म्हटलास, तोही इतक्या सुंदर आवाजात म्हटला की मी एकदम त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध झालो होतो. मग आता नंदिनी म्हणते की कसं जमतं म्हणजे जमून घ्यावं लागतं. मला काही फरक पडत नाही आहे. अहो सध्या बाळ होणार नाही आहे, पण नशिबात तर आहे ना, होईल कधीतरी. मग मला माझ्या स्वतःलासुद्धा त्रास करून दुसऱ्यांना त्रास द्यायचाच नाही आहे. मग जीवा म्हणतो की हेच चकाचक बाई, मला तुमचा हा स्वभाव खूप आवडतो. मग आता जीवा म्हणतो की अपॉइंटमेंट आहे ना. नंदिनी म्हणते हो अपॉइंटमेंट आहे, पण मला आज जावंसं वाटत नाही आहे. आपण उद्या जाऊयात का. जीवा म्हणतो हो जाऊया उद्या, पण मला सांगशील ना, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे, कारण मला सुद्धा डॉक्टर काय म्हणत आहे हे जाणून घ्यायचं आहे. नंदिनी म्हणते ठीक आहे, आपण दोघंजणं उद्या अपॉइंटमेंट घेऊया आणि जायचं. तर मग आता त्यांनी हा भाग इथे संपवलेला आहे. तेव्हा आता प्रेक्षकांनो खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. पुढील भागामध्ये असं बघायला मिळते की देशमुखांच्या घरामध्ये आंब्याची पेटीच आणली आहे पार्थने आणि आता ते आंब्याचा वास घेऊन काव्या म्हणते की मला हा आंबे म्हणजे खायची खूप इच्छा होते. आई मी पण आंबे खाते. पण मानिनी म्हणतात की अगं काव्या, तुला आंबे आवडतात, तुला आंबा खायचा आहे हे ठीक आहे गं, पण तू तर आता आई होणार आहेस ना, तुला बाळ होणार आहे, तुला आंबे नाही खाता येणार. काव्या म्हणते की हे काय असं, मला आंबे खूप आवडतात, मला खायचं आहे आंबा. पण आता वसुहत्या म्हणतात की अगं काव्या घे ना खाऊन. अगं काव्या, तू कसा आंबा खाऊ शकतेस, तू तर आई होणार आहे ना. तू एक काम कर, हे आंबे ना नंदिनीला दे, कारण तिला कुठे बाळ होणार आहे. असं एकदम बोलतात आणि मानिनी आणि नंदिनीला वाईट तर वाटलेलं असतं. पण नंदिनी म्हणते की हो मी तर खाणारच आहे, कारण मी आई होणार नाही आहे ना, म्हणून आता मी भरपूर आंबे खाऊन घेते. जेव्हा माझं बाळ होईल ना तेव्हा मला खाता येणार नाही, म्हणूनच ॲडव्हान्समध्ये सगळे आंबे मीच संपवणार. असं ती हसतच म्हणते आणि वसुहत्यांचा आता एकदमच ती माझंच उतरवते आणि मानिनी आणि जीवा तिच्याकडे बघू लागतात की किती आत्मविश्वास आहे ना, याला काही फरकच पडत नाही आहे कोणाच्या बोलण्याचा. खूप जबरदस्त ट्विस्ट आलं आहे, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.